भजनी तव लागावे हरिनाम मुक्ती घ्यावे भजनी तव लागावे नारायण नारायण सुरागे बलिष्ठ त्रैलोकी वरिष्ठ गुरुना गरिष्ठ स्वरूप एकनिष्ठ सदा युद्ध धीर महावीर वीर भवम बोधी धीर भजेहम देवा जो या त्रैलोक्यात सर्वात श्रेष्ठ आहे सर्व देवतांमध्ये शक्तिशाली आहे महापराक्रमी आहे अशा या वैकुंठवासी विष्णू नारायणाला माझा दंडवत प्रणाम नारायण नारायण कल्याण वस्तू ज्ञान वीणावादन आणि प्रभूच्या भक्तीसाठी प्रसिद्ध असणारा तिन्ही लोकांमध्ये संचार करणारा देव आणि त्यांच्या भक्तांमध्ये संदेश वाहक असणारा माझा प्रिय भक्त मुनी आज या क्षीरसागरी येण्याचं प्रयोजन म्हणजे नक्कीच कोणती तरी वार्ताहर अथवा समस्याही असणारच आणि त्या समस्येचे निवारण हे या भगवंतात करावेच लागणार. होय देवा ब्रह्मदेवांच्या वराने उन्मत्त झाला तो इंद्रासूर आपल्या या क्षीरसागरी आक्रमण करणार आहे तेव्हा देवा तुम्ही सावध राहा. मुनी अधर्म म्हणजे थोडक्यात सत्याचा आणि विवेकाचा त्याग स्वार्थ मोह अहंकार त्याग हे सर्व अधर्माचे निवासस्थान आहे. जेव्हा माणूस अहंकाराने क्रोधाने अथवा लोभाने कृती करतो तेव्हा तो नकळत विनाशाच्या मार्गावरती असतो आणि त्याला त्याच्या पापाचे फळही भोगावे लागतेच. होय देवा मी माझं भ्रमण कार्य असेच चालू ठेवतो. मुनी अज्ञानामुळे तुझ्या मनामध्ये शंका निर्माण झाली व ती मी माझ्या ज्ञानाच्या सागराने छेदून टाकली आहे. तू निश्चिंत राहा तुझे हे विश्व भ्रमंतीचं कार्य सदैव असंच चालू ठेव. नारायण नारायण क्षीरसागरी बसले हे श्री हरी बसले हे श्री हरी भाग्य विधाता विश्वविधाता नाव हे भुवरी क्षीरसागरी बसले हे श्री हरी क्षीरसागरी बसले हे श्री हरी विधाता विश्वविधाता भाग्य विधाता विश्वविधाता नाव हे भुवनी क्षीरसागरी बसले हे श्री असंभवाचे संभव करणारा सेतुरासूर हे वैकुंठाधिपती विष्णू नारायण नारायणा संभळ वैकुंठावर आक्रमण
वराची प्रचिती था अमरावतीवर एक हाती सत्ता प्रस्तावित केले. वैकुंठ देवांचा वैकुंठ हे वैकुंठाधिपती विष्णू नारायण लक्ष्मीपते नारायण तुझे हे वैकुंठ सोडून येथून प्रस्थान कर. हीच तुला अंतिम चेतावणी. आता स्वागतम शुभ स्वागतम दैत्यराज. प्रथम तुझं माझ्या क्षीरसागरामध्ये स्वागत आहे. अरे वेड्या, पाताळामध्ये जा, सुखाने राज्य कर. हा वैकुंठपती श्रीहरी तुला अभयदान देत आहे. ध्यानी असू दे. ब्रह्मदेवांचा वरद हस्त या नरदेहाच्या मस्तकी कार्यारंभ केला. 33 कोटी देवांचा राजा देवेंद्राच्या अमरावतीवर धानावर ध्वज फडकवला. मनसुभा एकच, तुझ्या या क्षीरसागरावर धानावर उभी राज्य प्रस्तावित करणार. गत संघस्य मुक्तस्य ज्ञान अवस्थित चेतस यत्न याचरत कर्म समग्र प्रविलयते. म्हणजे जी व्यक्ती आसक्तीपासून मुक्त झाली आहे, जिचे मन व हृदय देवामध्ये स्थित असते, अशी व्यक्ती यज्ञाच्या रूपात वाईट कृत्यांचा त्याग करते आणि चांगली कृत्य आत्मसात करते. दैत्यराज, तू देखील अधर्माचा त्याग कर. त्याचा मार्ग अवलंब, नक्कीच पुण्यवान होशील. येशुदेव, आता माघार नाही. संघर्ष, प्रतिशोध. दैत्य कुळावर अन्याय झाला. सुराग्नीचा दास सर्वांगाशी झाला. तपोबलाचे सामर्थ्य आज या वैकुंठामध्ये रणकांत होय. येशुदेव, कित्येक काळापासून देव आणि दानव मध्ये चाललेला युद्ध आणि या युद्धात पूर्ण विराम लागेल. अहिंसा सत्यम क्रोधस्त्याग शांतीर पैशुनम दया भूतेष्वलुप्तवम मार्दवम हीर्चापल्लम. अहिंसा, सत्यता, क्रोध, त्याग, शांती, प्रेम हे सर्व अधर्म व धर्माचे निवासस्थान आहेत. जो अधर्माचे पालन करतो त्याच्या वाट्याला मृत्यू आणि जो धर्माचे पालन करतो त्याच्या वाट्याला पुण्य हे येतच असते. दैत्यराज, तू देखील इतरांबद्दल शांती, प्रेम ठेवशील तर नक्कीच या धर्माच्या वाटेवर तुला श्रेष्ठत्वाचे स्थान प्राप्त होईल. अजूनही संधी गेली नाही. तुम्हाला शरण आहे. हा वैकुंठपती श्रीहरी तुला अभयदान देण्यास तयार आहे. झाले का तुमच्या बुद्धीचे पुराण वाचून? झाले? बंद करा तुमच्या वेष्ट पुराण. तुमचे वेष्ट पुराण ऐकण्यासाठी सेंद्रासूर वैकुंठामध्ये आला नाही. सत्ता संघर्ष असेल तपोबलामध्ये सामर्थ्य. विष्णुदेव, असेल तुमच्या या बाहुबलामध्ये सामर्थ्य तर स्वीकार लढाई समुद्र पेट बसून कधी समुद्र संपत असतो. स्वतःच्या निर्मितीसाठी स्वतःच्या प्राण्याच्या देते. त्याचप्रमाणे आणि म्हणून तुम्हाला या जगाचं सामर्थ्य तो हुंड या मर्यादाच्या बळावर आणि शास्त्राच्या धारेवर मी माझ्या सर्व शक्तीनिशी तुला नेस्तनाबूत करेन.
आक्रमण वैकुंठाचा स्वामी झाला या क्षीरसागराचा चक्रवर्ती सम्राट राहिला तो भक्ताचा कैलास शांभू महादेवांचा कैलास आता या सिंधुरासुराची स्वारी काय